बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नारी शक्ती वंदन विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक अशी दोन विधेयकं सरकार मांडण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबतीत सकारात्मक असल्याचे संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले होते। आता शरद पवार गटामधल्याच रोहित पवारांनी मात्र या विधेयकाविरोधात भूमिका घेतली आहे। त्यामुळे एकाच पक्षात एकाच विधेयकावरून दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्यानं पक्षातला संभ्रम वाढलाय। आपण पाहूयात। राज्याच्या राजकारणात नवा संघर्ष, विधेयकावरून पेच, भूमिकेवरून रस्सीखेच। सरकार संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे आणि त्याच वेळेला पवार गटातील मतभेद समोर आले आहेत। काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाबद्दल सकारात्मक संकेत दिले होते। 50% जागा वाढणार असतील तर या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी सुप्रिया सुळे यांनी दाखवली होती। सुप्रिया सुळे या विधेयकाबद्दल कशा सकारात्मक होत्या ते त्यांच्याच तोंडून ऐका। तर 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेची आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। मी स्वतः त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये गेले। हा प्रस्ताव अमित भाई शाहनी आम्हाला बोला। आमचं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवा। तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला असं वेगळं वेगळं बोलू नका। जे करायचं आहे, जर चांगला प्रस्ताव असेल, मनात काही दुसरं नसेल तर मग आम्हाला इंडिया अलायन्सला एकत्र का नाही बोलत? म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय, करायचा असेल, कारण का डिलिमिटेशनचं बिल ह्या वर्षी ड्यू आहे। त्याला काही टाईमलाईन नाही, पण साधारण अनेक वर्षानंतर एक टाईमलाईन नंतर डिलिमिटेशन होतं। तर ते 2026मध्ये करायचं असेल तर एक चर्चेनी गुणागोविंदाने ते व्हावं, कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला। माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर त्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय। सुप्रिया सुळेंनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही राष्ट्रवादीला उद्देशून ट्विट केलं होतं। आता पवारांच्याच पक्षातल्या रोहित पवार यांनी मात्र या विधेयकाबद्दल वेगळीच भूमिका घेतली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे। यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं। मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची देखील राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल। भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल। सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणत्या मतदारसंघांची कशी तोडफोड करायची याची रणनीती भाजपनं आधीपासूनच आखली आहे। देशातील तरुणांनीच परिवर्तन घडवण्याचा आता निर्धार केलाय, तर त्यांना आपण प्रामाणिक साथ दिली पाहिजे। संघर्ष करायचा की तडजोड हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा। आता अपना टाइम आएगा असं म्हणत थांबण्याची वेळ नाही, तर अपना टाइम आ गया असा विश्वास बाळगून विरोधकांनी एकजुटीनं आणि खंबीरपणे निर्णय घेण्याची गरज आहे। जय संविधान, जय लोकशाही अशी पोस्ट रोहित पवार यांनी करत मतदार पुनर्रचना विधेयकाला विरोध केलाय। एकीकडे सुप्रिया सुळे या विधेयकाबद्दल सकारात्मक भाषा वापरतायत, तर रोहित पवारांनी मात्र बिलाला विरोध करत टोकाची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीतला संभ्रम वाढलाय। पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या या वेगवेगळ्या भूमिकांमुळे भाजपनं या संघर्षावरून टोळे लगावल्यात। रोहित पवार हे सातत्यानं दुटप्पीपणाचं राजकारण करतात। अफवा पसरवण्याची फॅक्टरी आता रोहित पवारांनी उघडलेली आहे। रोज सकाळी एक खोटं ट्विट करायचं, अफवा पसरवायची आणि अफवा पसरून एक फॅक्टरी चालवण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जातंय। या देशामध्ये डिलिमिटेशन विधेयक मंजूर होईल,
मुळामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी देखील या विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका बजावली, परंतु सुप्रिया सुळे विरुद्ध रोहित पवार असा सामना राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं बघायला मिळतो. परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी भूमिका काय घ्यावी, काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत. कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल. आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं, त्यावेळी त्यांचा आक्षेप आहे आमच्यासोबत यायचं की नाही महायुतीसोबत, याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे. ते त्यांचं वेगळं मत आहे, पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून तापलंय. अशातच सरकारनं याच अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचं ठरवलंय. त्याचवेळी शरद पवार एनडीए बरोबर जाणार असल्याची चर्चा अधूनमधून रंगताना दिसतेय. रोहित पवारही पक्षाच्या बैठकांना अधूनमधून दांडी मारतायत. तर तिकडे जयंत पाटलांच्या वर्षा आणि नंदनवनवरच्या फेऱ्याही वाढल्यात. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे याबद्दल संभ्रम असतानाच या वेगवेगळ्या भूमिकांमुळे पक्षातला गोंधळ अजूनच वाढत असल्याची चर्चा आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई. दरम्यान आज